पुणे लोहमार्ग पोलिसांनी त्यांच्या कार्यक्षेत्रामधील 10 अपघातप्रवण ठिकाणं निश्चित केलेली आहेत. रेल्वे रूळ ओलांडताना होणारे अपघात रोखण्यासाठी अपघातप्रवण ठिकाणं निश्चित केलेली आहेत. पुणे, कासारवाडी, चिंचवड, आकुर्डी, लोणावळा, अहिल्यानगर, कोल्हापूर, पंढरपूर, सोलापूर आणि मिरज या 10 ठिकाणांचा अपघातप्रवण क्षेत्रांमध्ये समावेश आहे. पुणे महापालिकेच्या प्रभाग समित्यांची आर्थिक मर्यादा 5 लाखांवरून थेट 25 लाख रुपये करण्यात आली आहे. त्यामुळे रस्ते, स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य यासह स्थानिक विकास कामांच्या 25 लाखांपर्यंतच्या निविदांना प्रभाग समित्यांनाच मंजुरी देता येणार आहे. मात्र मंजुरीसाठी अर्थसंकल्पीय तरतूद उपलब्ध असणं बंधनकारक आहे. पुणे महापालिकेच्या स्थायी समितीनं ओव्हरहेड आणि अंडरग्राऊंड केबल धोरणाला मंजुरी दिली आहे. नव्यानं ओव्हरहेड केबलला परवानगी नसली तरी विद्यमान बेकायदा केबल वर्षभर शुल्क भरून सुरू ठेवता येणार आहेत. टेलिकॉम कंपन्यांना प्रति किलोमीटर 3 लाख तर इंटरनेट कंपन्यांना 1 लाख रुपये वार्षिक शुल्क आकारलं जाणार आहे. नाशिकच्या मालेगावातील म्हाळते शिवारातील गिरणा नदीच्या काठावर 200 लिटर ऍसिडनं भरलेलं 20 ड्रम आढळून आले. अज्ञात व्यक्तीनं हे ड्रम फेकलेल्या अवस्थेमध्ये आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या ड्रममधील ऍसिडमुळे पाणी दूषित झालंय. दूषित वासामुळे ग्रामस्थांना त्रास होतोय. नाशिकच्या सटाणा शहरातील खड्ड्यांवर व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केला आहे. खड्ड्यांपासून शहराला कधी मुक्ती मिळणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. खड्डे बुजवा, आम्हाला वाचवा अशी मागणी त्यांनी चित्रातून केली आहे. मालेगाव तालुक्यातील चिखल ओहळ गावातील लोकांनी 5 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर सुरू झालेल्या गावाच्या मुख्य रस्त्याच्या कामावर आता ग्रामस्थांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. रस्त्याच्या एका बाजूचं डांबरीकरण हाताने सुद्धा उकरलं जात आहे आणि त्यामुळे अवघे 10 दिवस सुद्धा हे काम होऊन पूर्ण झालेलं नाहीये. मात्र तरी सुद्धा या डांबरीकरणाचा थर हा निघतोय आणि त्यामुळे त्यांनी संताप व्यक्त केला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये 1100 कोटीहून अधिक खर्चून रस्ते तयार केलेले आहेत. तरी सुद्धा त्याच रस्त्यावर पुन्हा एकदा खोदकाम आणि पुन्हा डागडुजी आणि पुन्हा बिलाचा खेळ सुरू आहे अशा तक्रारी येत आहेत. आता कागदावर काम पूर्ण दाखवून मोकळे होता येणार नाहीये. फोटो आणि प्रत्यक्ष रस्ता यांचा हिशेब जुळवावा लागणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च 2027 मध्ये होणाऱ्या 12वीच्या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय. या प्रक्रियेमध्ये नियमित विद्यार्थ्यांसह खासगी आणि श्रेणी सुधार तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे विद्यार्थी आणि ट्रान्सफर ऑफ क्रेडिट अंतर्गत विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार आहे. छत्रपती संभाजीनगर मनपा नगर परिषद आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला 6 महिने होऊन जिल्हा नियोजन समितीसाठी अद्याप जिल्हा प्रशासनाकडून शासनाला प्रस्ताव सुद्धा देण्यात आलेला नाहीये. तब्बल 9 वर्षांनंतर होऊ घातलेल्या डीपीसी निवडणुकीस दप्तर दिरंगाईमुळे विलंब होतोय. नवनिर्वाचित नगरसेवक त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्यांकडून नाराजी व्यक्त केली जाते.